स्मृती पूर्वानुभवा वाचून केव्हाही होत नाही. कारणाचा अध्यास, कार्याचा अध्यास होत नाही, संभव नाही. म्हणून ज्ञानाने मोक्ष संभवत नाही हे पूर्व पक्षाने सांगितलं आहे. त्याला सांगितलं की कार्याचा अध्यास पण संभव आहे. नंतर सांगितलं कारणाचा अध्यास संभव नाही हे पूर्व पक्षाने सांगितलं. त्याला आता काय सिद्ध करताय? कारणाचा अध्यास पण संभव आहे हे सिद्ध करतायत. तर कारणाचा अध्यास पण काय संभव होतो, कारणाचा अध्यास पण काय होऊ शकतो, आपणाला संभव होऊ शकतो हे सांगतात. त्याच्यासाठी स्मृती पूर्व अनुभव वाचून केव्हाही होत नाही. म्हणजे काल जर तुम्ही या दरवाजातून येताना साप पाहिलेला असेल कोणी तुमच्यापैकी एखाद्याने, तर त्याचा संस्कार झाला तुमच्या मनावर, झाला ना, संस्कार झाला ना. आता काल गेली आणि आज आला, आजचा दिवस आला, तर आजचा दिवस आला, आज तिथे साप आहे का? पण तुम्ही म्हणाल की नाही काल तिथे साप होता बरं का. मग तुम्ही इकडून तिकडून बघून आणखी कुठेतरी कोपऱ्यात काही असं तिरपतारपा आहे की नाही बघता की नाही बघता. तर काल तुम्हाला जो साप दिसला याला काय म्हणायचा? सापाचा अनुभव आहे ना. आणि आज तुम्ही जे म्हणताय की काल त्या दरवाजाजवळ साप होता याला काय म्हणायचं? सापाची स्मृती किंवा सापाचे स्मरण काय म्हणायचं हे लक्षात आलं का? हा, स्मृती. काल तुम्ही जर साप बघितलेला नसेल है ना, तर तुम्ही आज म्हणू शकत नाही की काल तिथे काय होता, साप होता हे तुम्ही म्हणू शकत नाही है ना. आता यापैकी कुठल्याही खिडकीजवळ याच्याजवळ साप होता असं तुम्ही म्हणू शकत नाही का? कारण त्याचा तुम्हाला अनुभव नाही. बरोबर आहे ना. अनुभव नसेल तर स्मरण होणार नाही. पण काल या खिडकीमधून असं येताना असं वेटोळ करून येताना बघितलं असेल तर तुम्ही अवश्य म्हणाल दुसऱ्या दिवशी या खिडकीत होता बरं का है ना. तेव्हा स्मरण किंवा स्मृती ही अनुभव वाचून होत नाही. बरोबर आहे. या निर्णयाला आपण आलो आहे. स्मृती अनुभव वाचून केव्हाही होत नाही असा नियम आहे. यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रतीती होते त्याची जागृती स्मृतीमध्ये होते. नियम काय झालाय? पूर्व अनुभव वाचून स्मृती कधीही होऊ शकत नाही. वाचून पूर्व अनुभव असेल तर स्मृती होते. बरोबर आहे. हे कशासाठी सांगण्याची गरज आहे? का आपण झोपलेलो असतो आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी उठतो जर आपणाला कसला दुसरा रोग नसेल, आपणाला झोप शांत येत असेल आणि एकदा 9 वाजता किंवा 10 वाजता झोपल्यानंतर सकाळी 4 वाजता आपण बरोबर किंवा 5 वाजता किंवा 6 वाजता बरोबर उठत असतो है ना. आणि मध्ये कुठलंही व्यवधान आलेलं नसेल, तुम्हाला शारीरिक व्यवधान येतं किंवा आवाजाचं व्यवधान येतं किंवा दुसरा कोणी आला आणि त्याने रात्री आपणाला उठवलं तर व्यवधान होतं. ही व्यवधानं होतात आपणाला. बरोबर. हे व्यवधान नसेल तर सकाळी तुम्ही उठल्यानंतर है ना काय म्हणताय? गाढ मी झोपलो, मला काही त्रास झाला नाही, मला दुसरं काही दिसलं नाही, अनुभवाला आलं नाही, मी अत्यंत गाढ गाढ गाढ. ह्याचा अर्थ काय? अज्ञानाचा प्रत्यक्ष आहे ना, दुसरं काहीच दिसलं नाही आणि सुखाने सुख, खूप सुख झालं, सगळे परिश्रम संपले. तर तुम्ही काय बोलत असतात? अज्ञान एक, अज्ञानाचं स्मरण करतात गाढ ह्या शब्दाने, आणि दुसरं खूप चांगली झोप, ही सुखाचा तुम्ही काय करता? स्मरण करता. आता ही दोन्ही स्मरण आहे ना. कशाचं?
अज्ञानाचं स्मरण आहे आणि सुखाचं स्मरण आहे, बरं ना? हे अनुभवातून शक्य आहे का? नाही. मग तुम्ही झोपलेला असताना तुम्हाला दोन प्रकारचा अनुभव आलेला असतो. अज्ञानाचाही अनुभव आलेला असतो, त्याचं स्मरण कसं होतं? गाढ झोपलेलो होतो आणि खूप चांगली झोप लागली, याचा अर्थ तुम्ही सुखाचा अनुभव करत असतात आणि त्याचं स्मरण तुम्ही काय? खूप चांगली झोप लागली म्हणत. नियम काय आहे? स्मरण हे पूर्व अनुभवापासून होऊ शकत नाही. झोपून उठल्यानंतर मी गाढ झोपलेलो होतो आणि मला खूप सुख झालं, सुखाची झोप लागली, असं तुम्ही ज्या वेळेला म्हणता त्यावेळेला तुम्ही झोपेमध्ये अज्ञान आणि सुख या दोन गोष्टीचा अनुभव करत असता. कशाचा अनुभव करत असता? अज्ञान आणि सुख या दोन गोष्टीचा तुम्ही काय करत असता? अनुभव करत असता. हा अनुभव तुम्ही स्मरणाने, त्याचं स्मरण होऊन वाणीने व्यक्त करत असतात. मी गाढ झोपलो होतो, खूप सुख झालं. बरोबर आहे? इथपर्यंत आलो ना? यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती का अर्थ अनुभवली होते, त्याची जागृती स्मृती होते. जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. काय? जागृतीमध्ये सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. जागृतीत ज्ञानाची साधने तर अंतःकरण किंवा इंद्रिय आहे. जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचेही प्रत्यक्ष ज्ञान नाही. काय नाही? प्रत्यक्ष ज्ञान नाही. जागृतीत ज्ञानाची साधनं कुठल्या साधनामधून होणार? अंतःकरण किंवा इंद्रिय आहे ना. जे काय आपल्याला जागृतीमध्ये ज्ञान होतं हे आपण इंद्रियाने प्रत्यक्ष करून सांगत असतो. माझ्यासमोर पेंटर बसलेले आहेत, माझ्यासमोर जगजीवन बसलेले, दहा बघा मोबाईल लावून ठेवलेला आहे, त्याला हा काय ती पाई लावून ठेवलेली आहे, एक टेबल आहे, हे आपणाला कोण दाखवत आहे? चक्षु दाखवतोय. आणि मन त्याच्यामधून काय करताय? हो, मन आहे. आणि त्याच्याशी समन्वित कोण होतोय? अंतःकरण विशिष्ट चैतन्य झाल्यानंतर हो इथे मोबाईल आहे, मोबाईल दिसतोय मला, मोबाईलचं ज्ञान झालं. प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होतोय कधी? जागृतीमध्ये. आणि या प्रत्यक्ष ज्ञानासाठी आपल्याला साधनं कुठली? बाह्येंद्रिय, ज्ञानेंद्रिय, बाह्य ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण दोन. बरोबर आहे? बाह्य ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण. जागृतीमध्ये हे सगळं इंद्रियही जागी असतात आणि अंतःकरण म्हणजे मनही जागी असतात. पण सुषुप्तीमध्ये काय? इंद्रियही झोपलेली असतात. म्हणजे आपण झोपतो म्हणजे काय आहे हे तुम्ही समजून घ्या. आपण झोपलो म्हणजे काय आहे? झोपलो म्हणजे काय आहे? मन, इंद्रिय आणि मन झोपतात. बरोबर आहे ना? इंद्रिय झोपणं म्हणजे काय? आपण झोपलो म्हणजे इंद्रियाने झोपणं आणि मनाने झोपणं. बरोबर आहे? श्रम कोणाला होतात? इंद्रियाला आणि मनाला. टेन्शन कोणाला होतं? इंद्रिय आणि मनाला. कोणी शिवी दिली का त्रास कोणाला होतो? त्याच्यानंतर याने मला शिवी कशी काय दिली हा विचार कोण करत राहतं? हे असले जे प्रकार राडे सबंध दिवसामध्ये होत असतात त्याच्यामुळे कोण त्रासतं? मन त्रासतं. म्हणजे मनाला आणि इंद्रियांना श्रम होतात. बरोबर आहे ना? श्रमाचा परिहार कशाने होईल? विश्रांतीने ना, है ना? श्रमाचा परिहार कशाने होईल? विश्रांतीने होईल. जरा पाणी पिऊया, दुसरे तंबाखू खाऊया, दुसरे काय बिडी पिऊया, असले म्हणजे कशासाठी? आरामासाठीच ना, है ना?
जो तंबाखू बिडी न असेल तर पाण्यासाठी, म्हणजे थोडंसं विश्रांतीसाठी ना. श्रमाचा परिहार कशाने होतो? विश्रांतीचा होतो, आहे ना. आपण झोपतो म्हणजे काय करतोय? थकलेल्या इंद्रियांना आणि मनाला काय करत असतो? विश्रांती देत असतो. हे आपण लक्षात घ्या, है ना. आता सबंध दिवसभर आपण काम करतो ना, इकडे धाव तिकडे धाव, हे कर तिकडे कर, मोटरसायकलने जा तिकडे जा, स्वामीजीचा फोन घे, हे कर, शाळेमध्ये जा, हे कर, हे सगळं केलेलं असतं की नाही. आता 8, 9, 10 वाजेपर्यंत बायको बरोबर आणि मुलांबरोबर टीव्ही पण बघावा लागतो. तो टीव्ही बघून झाला. आता काय करायचं? आता काय करायचं? आता काय करायचं? झोपायचं, कारण डोळे असे झालेले होत असतात, बरोबर ना. त्यावेळेला तुम्ही काय सांगतात? आता तुम्ही सगळे दावा बदल, चला बस करा, टीव्ही बंद करा, आता आपण झोपूया. म्हणून काय करतात? बिछाण्यावर तुम्ही जाता, मस्तपैकी मध्ये विघ्न येऊ नये म्हणून पंखा चालू करता, असेल कूलर तर कूलर चालू करता, है ना. मच्छर त्रास होऊ नये डासांचा म्हणून मच्छरदाणी लावता आणि काय करत असतात? तुम्ही झोपेची प्रतीक्षा करत असतात. आणि ज्याला सगळी इंद्रिय दमलेली असतात, मग पटकन झोप येते. झोप येते हे कशासाठी तुम्ही झोपता? तर ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना आणि मनाला आणि त्याच्या अनुषंगाने शरीराला विश्रांती देण्यासाठी, बरोबर आहे ना. आता तुम्ही काही नको बाबा, आता काही करायचं नाही, काही करायचं नाही, झोपायचं आहे मला झोपायचं, तुम्ही जावा, हे आपण का म्हणत असतो? कारण नको तो परिश्रम नको आहे. म्हणजे तुम्ही झोपणं म्हणजे सुखाकडे जाणं, याचा अनुभव करताय का तुम्ही? झोपणं म्हणजे काय? सुखाकडे तुमची वाटचाल होणं. आणि तुम्ही जागणं म्हणजे काय? कर्म करायला लागणं तुम्ही, ज्याच्यामुळे त्रास होणार, टेन्शन होणार आहे, मनाला त्रास होतो, आहे ना, शरीराला त्रास होतो, कर्मेंद्रियांना त्रास होतो, ज्ञानेंद्रियांना त्रास होतो, हे सगळं त्रास होतो. आणि या त्रासातून सुटका म्हणजे काय? झोप, बरोबर आहे ना. ही सुटका म्हणजे काय करते? झोप, बरोबर. हे लक्षात घ्या, तुम्ही समजून घ्या. आलं तर आता बघा, तर बाहेर ज्या वेळेला आपण सगळं पाहतो त्यावेळेला ही इंद्रिय चमकत असतात. इंद्रिय ही सेन्सर आहेत. ते बघा तिथे रूप आहे, ते बघा तिथे चव आहे, ते बघा तिथे चांगलं दिसतंय, ते बघा तिथे चांगला वास येतोय, घाणेरडा वास येतोय. हे तुम्हाला हे सेन्सर काय करत असतात? सांगत असतात, जाणीव करून देत असतात. आणि मन त्यांना काय करतं? ग्रहण करत असतं, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही झोपता म्हणजे ही जशी घरादाराची कवाडं, खिडकीची कवाडं रात्री तुम्ही झोपताना अवश्य बंद करता ना, तसा तुम्ही ही रात्री झोपताना इंद्रियाची आणि मनाची कवाडं बंद करून घेत असतात. नको आता ही कवाडं का बंद करून घेतात? की बाहेरच्या गोष्टी येऊन मला त्रास देऊ नये आणि माझ्या सुखामध्ये विघ्न होऊ नये, हा हेतू असतो ना. समजून घ्या, बरोबर आहे. तर झोपेमध्ये मग ही काय सगळी ज्ञानेंद्रिय बंद असतात, है ना, म्हणजे झोपलेली असतात. सगळी कर्मेंद्रिय झोपलेली असतात, मनही झोपलेलं असतं. मग जागा कोण राहतो? एकटा प्राण. हे आपलं चालू असतं. रक्षक कोण असतो? आपला, बरोबर आहे ना. मग आता प्राण काही याची जाणीव करून देणार नाही. बाहेर काय चाललंय, आत काय चाललंय याची काही जाणीव करून त्याचं काम आहे की शरीराला जिवंत ठेवणं. ते थांबलं की सगळं थांबलं. जसं मी सांगतोय की या जगाची सगळ्या सृष्टीची रचना चालू राहिली पाहिजे तर देवाने जागत राहिलं पाहिजे. देवाने झोपता कामा नये. आणि देवाला झोपवणारा मूर्ख माणूस मी म्हणतोय, बरोबर. देवाला काय सांगितलं म्हणजे मी झोपतो पण तू जागा राहा, म्हणजे चाललं पाहिजे.
है ना. तर सांगतात जागृतीत ज्ञानाची साधने तर अंतकरण किंवा इंद्रिय ही आहेत. लागलं का है ना. जागृतीमध्ये ज्ञानाची साधने तर अंतकरण किंवा इंद्रिय ही आहेत. पण सुषुप्तीत काय होतं, त्यांचा लय आहे. सुषुप्तीमध्ये काय त्यांचं आहे, सुषुप्तीमध्ये त्यांचा लय आहे. यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्यावृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो. काय म्हणूनच काय, म्हणून काय होतंय, सुषुप्ती अवस्थेमध्ये हे ना मनही झोपलेलं आहे, हे ना इंद्रियही झोपलेली आहे. मग आता ज्ञान कोण करून देणार. अविद्या ही वृत्ती आहे. अविद्याचं असणं हे ना, अविद्याचं अस्तित्व अविद्या वृत्तीकडूनच. कोण तिथे तर आत्म्याचा प्रकाश जागृत आहे ना, दिव्या लागलेला आहे ना, है ना. तो दिवा भिजला तर रामनाम सत्य आहे. अरे अरे बापरे, खरास गेली की काल चांगलेच बोलले की आमच्याशी, है ना. हे काय, तो आतला अंतरीचा दिवा हा जर मालवला तर सगळं संपतं. पण अंतरीचा दिवा जर जागत असेल, त्यावेळेला प्रकाशत असेल, तर मग तिथे कोण आहे, अज्ञान वृत्ती आहे. अज्ञानाची वृत्ती, अज्ञानाचं अस्तित्व आहे. ही अज्ञानाचीच वृत्ती काय करते, ह्या ज्ञानरूप आत्म्याच्या प्रकाशाने त्या ठिकाणी अज्ञान आहे आणि ती सुखही आहे हे दाखवत आपल्याला असतं. बाकी इंद्रियही नसतं, मनही नसते, बुद्धीही नसते, ह्या कुठल्याही गोष्टी नसतात त्या ठिकाणी. बरोबर आहे, पूर्णपणे अज्ञान असते. म्हणून त्या ठिकाणी काय, याचं सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्यावृत्ती अधोरेखा करा. अविद्यावृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करतो, ही अधोरेखा करा. अडचण होता का माने, है ना. अविद्याच असतं सगळीकडे, काय घोर अंधकार असतो, है ना. आणि फक्त कोण दिवा कुठला असतो, आत्म्याचा चैतन्याचा प्रकाश असतो. बरोबर आहे, तो चैतन्याचा प्रकाशच, आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करतो. अधोरेखा केलीत का. झोपलेल्या अवस्थामध्ये तुम्हाला अज्ञानाचं आणि सुखाचं भान कोण करवणार. इंद्रिय तर नसतात, मन तर नसतं, मग अविद्या वृत्ती कोण, आत्म्याच्या आत्मस्वरूप प्रकाशाच्या प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करतो, है ना. पॅराग्राफ बदला. है ना. आता बघा प्रश्न आलेला आहे की अंधार आणि प्रकाश एकत्र कसं काय होईल, आणि अज्ञान प्रकाशाला कसं, अज्ञान प्रकाशाच्या मदतीने अज्ञानाचं आणि सुखाचं भान कसं काय करवेल, असा प्रश्न आला. काय दोन्ही विरोधी आहेत ना, अंधकार आणि प्रकाश हे विरोधी आहेत ना, है ना. हे दोन्ही एक जागी कसं काय राहू शकतील आणि एक दुसऱ्याचं सहाय्य कसं काय करू शकतील. जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असता, है ना. काय आत्मस्वरूप प्रकाश आहे, तो दाखवतो अज्ञान आहे. बघा इथं घोर अज्ञान आहे, बाहेरच्या कुठल्याही गोष्टी नाही आहे. हे आत्मस्वरूप प्रकाश दाखवतो ना अज्ञानाच्या वृत्तीच्या साह्याने. जो अज्ञानाचा विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसते. काय जर आत्मस्वरूप प्रकाश हा अज्ञानाच्या विरोधी आहे की नाही, है ना. विरोधी असता तर अज्ञानाची प्रतीती झाली नसती. सूर्याला विचारलं अंधकार कुठे आहे, माहित नाही बाबा, है ना.
असंच सांगितलं असतं ना. तो तेच सांगतोय ना. तो पूर्वपक्षाने सांगितलं आज जर स्वरूप आत्मप्रकाश आहे तर अज्ञानाची प्रतीती व्हायला नाही पाहिजे, अज्ञान दिसायलाच नको त्याला. तर सांगतात हे विरोधी नाही आहे, दोन्ही एकत्र राहू शकतात. सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झालेली नसते, अधोरेखा करा. म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते ना, हिंमतच झाली नसते ना. आत्मप्रकाशापुढे अज्ञान येऊन कसं करेल हिंमत? हे तू आहे तर मी पण आहे असं सांगू शकेल? पण तो प्रकाश आहे आणि हा अंधकार आहे नसते. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते. अधोरेखा करा. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मप्रकाश असून सुद्धा आत्म्याचं अज्ञानाचं ज्ञान आपणाला होतं. आत्मा आहे असं आपल्याला वाटत नाही हे ना. या आत्मस्वरूपाचं अज्ञानच आहे ना. तो प्रकाश असताना देखील आत्म्याचं अज्ञान आहे असं आपण म्हणतोय. मला आत्मा माहित नाही काय? अरे प्रकाश असेल तर माहित नाही कसं म्हणतो? आता त्यात सगळ्या गोष्टी आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हेने समजायच्या. जशा तऱ्हेने आपण शाळेत 11वी 12वी नंतर शिकायला गेल्यानंतर वेगवेगळे विषय असतात. त्या वेगवेगळ्या विषयांमध्ये अतिशय गंभीर रीतीने ज्ञान, जे BSc झालेले आहेत, BCom झालेले आहेत, BA झालेले आहेत, यांना हे झालेलं असतं. तशाच तऱ्हेने आपण ह्या दर्शनशास्त्राच्या प्रांतामध्ये गंभीर रीतीने बुडी मारतोय. आतल्या खोल तळाला जाऊन काय करून घेतोय, माहिती करून घेतोय की या सगळ्या घटना प्रक्रिया कशा काय घडत असतात. आणि ह्या प्राचीन काळामध्ये कुठलीही साधन नसताना आपल्या ऋषी मुनीने दर्शनशास्त्राविषयी जे चिंतन केलेलं ते किती मौल्यवान आहे आणि आजच्या काळाच्या अनुरूप पण आहे. आणि ते अनुरूप नुसतं असून नाही तर आपल्या कल्याणाच्या आणि सुखाला देखील साधक कसं बनतंय हे आपल्याला पाहायचं. बरोबर आहे. चला. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते. अधोरेखा केली म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही. बाधकचा अर्थ दिलाय नाशक है ना. आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही है ना. मांजर उंदीर दिसल्यानंतर त्याला मारेलच की नाही? मारेलच ना. मांजर आणि उंदीर हे कधी तुम्हाला एकत्र पाहिलेत का? नाही. पण YouTube मध्ये बघा ना, दिसेल ना असं. मांजर त्या उंदराबरोबर खेळत आहे आणि उंदीर तिला मांजराला खेळत आहे असं तुम्हाला दिसेल है ना. पण मांजर आणि उंदराचं शत्रुत्व हे जगप्रसिद्ध आहे की नाही? आहे ना. तशा तऱ्हेने इथे सांगतात आत्म्याचा प्रकाश आणि अंधकार म्हणजे अज्ञान याचा विरोध असला पाहिजे. इथेही सांगतात की असा विरोध नसतो है ना. आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही. बाधक नाही म्हणजे नाशक नाही. तर काय करतात? उलटा साधक आहे हे महत्वाचं आहे. अधोरेखा करा है ना. काय आत्मचैतन्य आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही तर साधक आहे. साधक म्हणजे हे इथे अज्ञान आहे हे आत्मप्रकाश दाखवतो. काय करतो? दाखवतो. झालं. याच अभिप्रायाने आता पुढे महत्वाचं काम आहे. हे झालं ना. आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही उलटा साधक आहे. अधोरेखा केला, 2 रेखा अधोरेखा केला का, लाल केला का, कंसात घेतलं का, आणि याचं चिंतन करा. आता याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला है ना.
आगकाडी असते. आगकाडी म्हणजे त्याच्यामधली काय म्हणतात त्याला, काडीच है ना. संपूर्ण काय आगपेटी म्हणतात आणि त्याच्यामध्ये असणारी आगकाडी असते. बरोबर आहे ना. ती आगकाडी कागदाच्या ढिगामध्ये ठेवली. आगपेटीने आग काढली तर ते कागदपेट घेतील की नाही घेतील? अरे कमाल आहे. कसं काय म्हणतात. बर आता आग काढी त्या आगपेटीवर घासली आणि त्याच्यामध्ये अग्नी प्रकट झाला आणि तो कागदाच्या ढिगामध्ये टाकला. आता काय होईल? मग हे कसं काय? आगकाडी एकच ना, पण आगकाडीमध्ये त्या अग्नी होता का नव्हता? होता ना. मग त्याने कागदानं जाळलं का? प्रकट नव्हता. हे ना, हे लक्षात आहे ना. आगकाडीमध्ये सामान्य अग्नी होता है ना, नाही तर तो प्रकट व्हायचा नाही. तो प्रकट कधी झाल्यानंतर आगपेटीवर घासल्यानंतर काय झालं? प्रकट झालं. आणि हा प्रकट झालेला अग्नी आहे, हा कागदाला जाळू शकतो. हे लक्षात येत आहे का? प्रगट झालेला अग्नीच काय करू शकतो? जाळू शकतो है ना. आता प्रत्येक दगडामध्ये अग्नी आहे की नाही? आहे ना. लोखंडावर घासलं प्रगट होतो, होतो ना. बर, एक आपली काड हे घेतलं, लाकूड घेतलं आणि रवीसारखं घासत राहणार खूप वेळ वरून दाबलं तर तिकडे अग्नीच्या ज्वाळा येतील की नाही? येतील ना. ज्या वेळेला यज्ञ केला जातो त्यावेळेला अग्निमंथन केलं जातं. बरोबर आहे. जंगलामध्ये बांबूला बांबू असे घासले तर अग्नी प्रगट होतो. पण त्याचा अर्थ काय की बांबूमध्ये अग्नी असतो, दगडामध्ये अग्नी असतो, लाकडामध्ये अग्नी असतो, लोखंडात अग्नी असतो, सगळ्यामध्ये अग्नी असतो. हे तर तुम्हाला मान्य झालं का आता? हा. आणि ह्याच्यामध्ये अग्नी आहे की नाही? घासून बघा, तापल्यासारखं होतं की नाही? होतं ना, होतं ना. याचा अर्थ काय? काय समजायचं? सगळ्या वस्तूमध्ये अग्नी आहे ना. सगळ्या वस्तूमध्ये अग्नी आहे तर सगळ्या वस्तू एक दुसऱ्याला जाळत का नाही? सामान्य रूपामध्ये आहे. मग कुठला अग्नी जाळेल? विशेष अग्नी काय करेल? जाळेल. विशेष अग्नी कोणातूनही तयार हो, दगडाने तयार हो, लोखंडाने तयार हो, बांबूने तयार हो, कोणीही तयार हो. तो एकदा प्रगट झाला विशेष अग्नी तर तो जाळायला काय होतो? तयार होतो, तो जाळून टाकतो. ही गोष्ट लक्षात आली. तर मग हीच गोष्ट जशा अग्नीचे दोन रूप आहेत, सामान्य अग्नी आणि काय विशेष अग्नी. मग चैतन्याची देखील किती आहेत? दोन रूप आहेत. एक सामान्य चैतन्य आणि काय विशेष चैतन्य. हे लक्षात आला. पुढे चला. मग यात अभिप्रायाने सामान्य चैतन्याचे अज्ञानाचे विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे असे सांगितले. अधोरेखा केले काय? सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी. तुमच्या मनामध्ये राग असतो की नाही? असतो की नाही? हे ना. मग ज्याच्यावर तुम्ही रागवायचं त्या माणसाला तुम्ही सदोदित रागवता का? नाही रागवत है ना. ते तुम्हाला नको असलं तरी त्याच्याशी निभून नेता की नाही? तुम्ही निभून नेता ना. आणि एक दिवशी कडेलोट होतो तुमचा. एक तर तू राहशील नाही तर मी राहशील असं होतं. होय की नाही? त्याला मारायलाही धावतो, आणखी काय करतो, स्वतःही मरतो, त्यालाही जखमी करतो, स्वतःलाही जखमी करतो. याला काय म्हणायचं? प्रगट झालेला राग
है ना. पण आतमध्ये सुषुप्त राग असतो की नाही. हा सुषुप्त राग जो असतो या विरोधी माणसाला बरोबर घेऊन सुद्धा बसू शकतो की नाही. कुठे जर तुमची सभा असेल, या सभेमध्ये तुम्ही बसलेले आहेत खुर्चीवर आणि तिकडून तुमचा विरोधी राजकारणी आलाय असेल आणि तो बाजूला तुमच्या बसला, तर काय कराल? काय कराल? हेही याला आदरणीय म्हणणार, हेही याला काय म्हणणार आदरणीय म्हणणार, म्हणतं की नाही. एक दुसऱ्याशी समन्वय केला की नाही. पण ज्या वेळेला निवडणूक येईल त्यावेळेला काय करतील हे दोन्ही, एक दुसऱ्याला काय करतील, शिव्या घालतील की नाही. हे लक्षात आलं की नाही तुम्हाला. विशेष रूपाने काय करतात विरोधी आहेत, तर काय करतात शिव्या घालण्यापर्यंत, मारा हाणामारीपर्यंत प्रश्न येतो. आणि सामान्य रूपाने जर असेल तर बरोबर बसून काय एकमेकाची बोलणी सुद्धा होऊ शकतात. एक दुसऱ्याला आदरणीय, हे साहेब असंही म्हटलं जातं. अनुभव आहे ना तुम्हाला. मग चला पुढे. सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही आहे ना. विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे असं सांगितलंय. मग सामान्य चैतन्य म्हणजे कोण? सर्व व्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य. अधरेखा करा. मग विशेष चैतन्य कसं ओळखायचं? अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंब असलेले जे चैतन्य ते विशेष. या दोन्ही गोष्टी. आता या सगळ्या परिभाषा, पारिभाषिक शब्द, या सगळ्या संज्ञा मतलब नाव, हे सगळे तुम्हाला काय करेल, असं सहज बसत चर्चा करत 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 राहिल्यानंतर हे सगळं तुम्हाला ओळखीचं होऊन जातं. बरोबर आहे. सगळ्याची ओळख आपल्याला होते. कुठेतरी 1 महिना का 2 महिना माझ्याकडे थांबलेला असतो तो वर्ग. नंतर इकडचं सगळं हे पाहून इथे काही दक्षिणा मिळत नाही, काय नाही काय नाही काय नाही. कामही करावं लागतं, सेवाही करावं लागतं, म्हणून तो निघून गेलेला असतो. आणि 15-20 वर्षानंतर कधीतरी येतो भटकत भटकत आणि सांगतो, स्वामीजी मला तुम्ही ओळखलंच नाही. मी कसं काय ओळखतो? कोण आहे सांग. मी हा हा म्हणून सांगतो. धनंजय चैतन्य असेल काय नाही. तुम्ही ओळखलं नाही. मी तुमच्याकडे होतो. किती महिने होता? 1 किंवा 2 महिने होता. आता ह्याचं कसं काय स्मरण राहील सांगा बरं. होतंय ना. मग स्मरण कधी राहील? आता मुंडेंना, पेंटर मुंडेंना किंवा सुनंदा ताईला मी विचारू, कोण तुम्ही हो विचारू शकतो काय? का? सतत परिचय असतो ना. मग विसरणं होत नाही ना. मग कधीतरी एकदा आला आणि 10-20 वर्षानंतर आल्यानंतर काय होत आहे, परिचय आपला होत नसतो. विसरणं होतं ना. सर्व व्यापक जे चैतन्य आहे ते सामान्य चैतन्य, हे लक्षात आलं. आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंब असलेले जे चैतन्य आहे ते विशेष आहे. अंतःकरणाची जी वृत्ती म्हणजे अंतःकरणाचं राहणं, वृत्ती म्हणजे राहणं, त्याच्यामध्ये जे काय चैतन्याचा जो छाया पडलेली असते त्याला काय म्हणतात? विशेष चैतन्य. हे ना. म्हणजे सगळ्या पदार्थामध्ये चैतन्य आहे की नाही? मग का दिसत नाही? का अनुभवाला येत नाही? है ना. पण मग तुम्हाला हे कळलं का नाही की सगळ्या पदार्थांमध्ये, चाहे जड असू दे, चाहे चैतन्य असू दे, चेतन पदार्थ असू दे, सगळ्यामध्ये काय चैतन्य आहे. पण कशा रूपाने? सामान्य. याला साक्षात्कार म्हणतात. पण गुरु करू शकतो. काय लक्षात आलंय? माझ्या प्रत्येक कणाकणामध्ये चैतन्य आहे. केसाच्या प्रत्येक कणाकणामध्ये आहे.
माझ्या मांसाच्या प्रत्येक कणाकणामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या आजूबाजूला सर्वत्र काय चैतन्याचा प्रकाश भरलेला आहे आणि जो या सगळ्या जगाला चालवतो. हा अनुभव यालाच म्हणतात साक्षात्कार. हा अनुभव आल्यानंतर मग काय केलं, द्वैत राहत नाही. नाचोनिया गेली खंती आहे ना, द्वैत उडून गेलं, संशय भेद उडून गेले. हा अनुभव येणं आवश्यक आहे. काय अनुभव आवश्यक आहे? सामान्य चैतन्य. सामान्य अग्नी जशा तऱ्हेने असतो तशा तऱ्हेने चैतन्य या जगताच्या प्रत्येक कणाकणामध्ये अणू, रेणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, आणखी त्याच्या खाली काय जे सायंटिस्ट सांगतील त्या सगळ्यामध्ये हे चैतन्य भरलेलं आहे आणि माझ्यामध्ये तर आहेच आहे. हा अनुभव महत्वाचा आहे. हा अनुभव एकदा आला की जगाची सगळी झंझट संपून जातात, जगताचा व्याप संपून जातो. हा आपणाला अनुभव नसतो आणि हा अनुभव तुम्हाला केवळ गुरु आणि दार्शनिक लोकच तुम्हाला देऊ शकतात. चला पुढे चला. आणि अंतःकरण वृत्तीत आपण प्रतिबिंबित असलेले जे मी आता जिवंत आहे हे जे म्हणतोय हे कशामुळे? हे जे मी चेतन आहे, मी जिवंत आहे, मला तुम्ही कशाला मारतात? तुम्ही मारा. राग येतो की नाही? मग हे जे चैतन्य आहे, बोलताय, चालताय, सांगताय, स्वतःला चैतन्य म्हणताय, हे म्हणजे काय? ते व्यापक चैतन्याचं प्रतिबिंब अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये पडलेलं आहे छायासारखं. छाया कसं? जसं ग्रहणाच्या वेळेला आपण काय करतो, वाटीमध्ये हळदीचं पाणी ठेवतो आणि त्याच्यामध्ये ग्रहण पाहतो किंवा आरशामध्ये पाहतो किंवा काळ्या चष्म्याने पाहतो. हे काय असतं? प्रतिबिंब असतं. 10 वाट्या तुम्ही ठेवल्या तर सूर्याची 10 प्रतिबिंब तुम्हाला वाट्यामध्ये दिसतात की नाही? तशा तऱ्हेने या अंतःकरणामध्ये जे चैतन्य होतं त्याला काय म्हणायचं? प्रगट चैतन्य, विशेष चैतन्य. काय म्हणायचं? विशेष चैतन्य. आता हे उदाहरणाने सांगतात जे आपण बोललेलं आहे. काष्टामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी असतो हे सर्वांस माहीत आहे, परंतु तो काष्ट ती सामान्य अग्नी अंधकाराच्या विरोधी आहे का? लाकडात अग्नी असतो की नाही? असतो है ना. मग तो आजूबाजूला अंधार असतो तर त्याला नाश करतो का? नाही करतो. त्याचं आणि सामान्य काष्टामध्ये लाकडात असणाऱ्या सामान्य अग्नीचं आणि अंधाराचा विरोध आहे का? मग विरोध कधी होईल? लाकूड पेटलं की आपणाला प्रकाश दिसून येतो. अंधकाराचा विरोधी बनवून जातात. बरोबर आहे? काष्टच त्या सामान्य अग्नी अंधकाराचा विरोध नाही आणि तो घर्षणापासून प्रगट होऊन वाचूशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा विरोधी होतो. हे लक्षात सांगितलंय, समजावून दिलेलं आहे. तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, अधोरेखा करो. तथापि वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी काय अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी आहे. हा प्रथम पक्ष. काय म्हटलं ना? व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही है ना. वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी वृत्ती होते काय मीच ब्रह्म आहे, दुसरं कोणी नाही, मीच ब्रह्म आहे, अशा तऱ्हेची जी वृत्ती होते त्या वृत्तीचे ठिकाणी चित्तचे विशेष चैतन्य आहे. प्रगट झालं. कोणी प्रगट केलं? गुरुने प्रगट केलं. घासून तेजस्वी करून काय द्वैताचं दुरावलं, द्वैत्वाला दूर केलं, अंधकाराला दूर केलं. बघ शिष्य बघ म्हणून सांगितलं. तू कोण झालं? होय मीच आहे, ब्रह्म आहे. संपूर्ण जगात जे काही चैतन्य आहे ते माझ्यामध्ये चैतन्य आहे. अंतःकरण वृत्तीमध्ये जे चैतन्य प्रगट झालं ते काय करतं? आता माझ्याकडे अज्ञान नाही, मी सगळं जाणलं, आता माझ्यामध्ये अज्ञानाचा ठाव ठिकाणा नाही.
मला सगळं जग कळलं, मला सगळं समजलं. आता माझ्या ठिकाणी अज्ञानाचा मी अज्ञानी नाही. मी ज्याला ज्ञान म्हणतात, ज्ञान स्वरूप जे ब्रह्म आहे ते ब्रह्मच काय मी आहे, अशा तऱ्हेने तुमची वृत्ती झाल्यानंतर मग अज्ञान शेष राहत नाही. अज्ञान गोष्ट मला माहीत नाही हे वगैरे अशा गोष्टी होऊ शकत नाही. त्या वृत्तीचे ठिकाणीचे जे विशेष चैतन्य हे अज्ञानाचे विरोधी, हा प्रथम पक्ष, हा पहिला पक्ष आहे. पहिला पक्ष म्हणजे अवच्छेदवाद. या आता या अशा गोष्टी येणारच. अवच्छेदवाद झाला, स्वल्पविराम किंवा दुसऱ्या पक्षी आभास रूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी. पहिल्या पक्षामध्ये काय सांगितलं, अंतःकरणामध्ये जे प्रतिबिंबित विशेष चैतन्य ते कोणाच्या विरोधी आहे, अज्ञानाच्या विरोधी. अधोरेखा करा. विशेष चैतन्य हे अज्ञानाचे विरोधी आहे. चैतन्याला विरोधी मानलंय. काय मानलंय, चैतन्याला विरोधी मानलंय. कुठल्या पक्षामध्ये, अवच्छेदवाद या पक्षामध्ये. हा पहिला पक्ष. दुसरा पक्षी अज्ञानाच्या विरोधी कोण आहे, वृत्ती आहे. कोण विरोधी आहे, वृत्ती आहे. हा, वृत्ती पण कशी, एकटी वृत्ती नाही, आभास रूप चैतन्या बरोबर आलेली वृत्ती ही विरोधी आहे. याला काय म्हणतात, अवच्छेदवाद. काय म्हणतात, झालं. पहिला पक्ष काय, प्रकट चैतन्य आहे, विशेष चैतन्य आहे, हे अज्ञानाचा विरोधी आहे. हे ना, याला कुठला म्हणायचा, अवच्छेदवाद. बरोबर आहे. तिसरा काय, आभासवाद. हा आभासवादामध्ये काय सांगितलेलं आहे, अंतःकरणाची वृत्ती ही अज्ञानाची विरोधी. पण अंतःकरणाची वृत्ती कशी असली पाहिजे, आभास सहित. आभास सहित अंतःकरणाची वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे. कुठला पक्ष, आभासवाद पक्ष. आणि दुसरा कुठला आहे, दुसरा काय, विशेष चैतन्य. वृत्तीचे ठिकाणी असलेले विशेष चैतन्य हे अज्ञानाचे विरोधी आहे. हा प्रथम पक्ष, मतलब अवच्छेदवाद. जरा घरी जाऊन थोडंसं बघा, थोडा वेळ, 10 मिनिटं 15 मिनिटं वेळ काढा. थोडासा वेळ कधी मिळतो सर, वेळ कधी मिळतो. आपलं मराठवाड्यात म्हणणं आहे ना, आवड असेल तर सवड मिळते, नाही आवड नसेल तर सवड नाही मिळणार. तशा तऱ्हेने आवड आता तुमची वाढायला पाहिजे आणि मग सवडही मिळायला पाहिजे. सगळ्या ह्याच्यामध्ये सवडही मिळते. आता पुढे चला. आता प्रथम पक्षात अज्ञानाचा नाशाचा हेतू है ना, अज्ञान नाश करणारा कोण, चैतन्य. आणि त्याला सहाय्य करणारा कोण, वृत्ती. बरोबर आहे. म्हणजे मान कोणाचा, चैतन्याचा है ना. युद्ध चालू झालं ना, कोणाचा, अज्ञानाला नाश करायचा है ना. तर अज्ञानाला नाश करायचं तर कोणाला पुढे करायचं, पहिल्या पक्षात चैतन्याला. कशाला करायचं, चैतन्याला. त्याला सहाय्य कोण, वृत्ती है ना. ही अवच्छेदवादाची रीत आहे.
अज्ञानाचा नाश जर करायचा असेल त्याला पुढे कोणाला करायचं? चैतन्याला. त्याला सहाय्य कोण करणार? वृत्ती. दुसऱ्या पक्षामध्ये अज्ञानाचा नाश हेतू कोण आहे? वृत्ती आहे. त्याला सहाय्य कोण करणार? या आभासवादाची रीती आहे. लक्षात आलं का? आहे ना. दोन्ही पक्षामध्ये ज्याला मारायचं आहे युद्धात तो शत्रू निश्चित आहे. कोण? बरोबर आहे ना. पण ह्या शत्रूला मारायचं श्रेय कोणी घ्यायचं हे लक्षात येत आहे का? मी मारलं हे पहिल्या पक्षात कोण सांगणार? अवच्छेदकवादामध्ये चैतन्य. बरोबर आहे ना. आणि दुसऱ्या पक्षात कोण सांगणार? वृत्ती. एवढं लक्षात आलं का? शत्रू कोण? अज्ञान. त्याला काय करायचंय? नाश करायचा. म्हणून युद्ध करायचंय, संघर्ष करायचा आहे. पण या संघर्षामध्ये अज्ञानाला मारणारा प्रमुख कोणी श्रेय घ्यायचं की मी त्याला मारलो? जखमी कोण होणार? युद्धात मारामारी करायचं झालं तर जखमी होण्याचं त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो ना. तर पुढाकारामध्ये कोणाला पुढे ढकललं जाणार आहे अवच्छेदकवादामध्ये आणि कोण मागे राहणार आहे? बरोबर आहे. लक्षात आलं. आता आभासवादामध्ये काय होणार आहे? शत्रू तोच. वृत्ती पुढे वृत्तीला तू पुढे जा, तू जा पुढे. आणि चैतन्य कोण राहणार आहे? बस इतकं समजलं की अवच्छेदकवाद आभासवाद संपला नाही ना. शत्रू कोण? जर चैतन्य पुढे राहिलं तर अवच्छेदकवाद. वृत्ती पुढे राहिली तर आभासवाद. सहाय्यक कोण? पहिल्यामध्ये वृत्ती, दुसरा मध्ये कोण? चैतन्य. बस काटूक मोडलं. आता अवच्छेदवाद म्हणजे नेमकं अवच्छेद म्हणजे नेमकं काय? आणि अवच्छेदवादाला सांगणारे आहेत ना त्याला काय म्हणतात? अवच्छेदवादी. काय म्हणायचं? मग आभास म्हणजे काय? आभास सांगणाऱ्या लोकांचं काय म्हणायचं? आभासवादी हे ना. आता अवच्छेद म्हणजे काय आणि आभास म्हणजे काय हे आपण समजून घेऊया नाही ना. पहिलं समजलं ना. शत्रू कोण आहे? कोणाला पुढे करायचं आहे? कोण सहाय्य करणार आहे? दुसऱ्यामध्ये कोणाला पुढे करायचं आहे? कोण सहाय्य करणार आहे? अवच्छेदकवाद, आभासवाद. चैतन्याला पुढाकार केला, वृत्तीला सहाय्य दिलं तर अवच्छेदकवाद. आणि वृत्तीला पुढं केलं, ढकललं, चैतन्याने सहाय्य केलं तर झालं. आता पॅराग्राफ बदला बरं. जीव स्वरूपाचा विचार करते वेळी. जीवाचं स्वरूप काय? जीव स्वरूपाचा विचार करते वेळी काय म्हणताय? जीव स्वरूपाचा विचार करते वेळी है ना. चैतन्य कसं सर्व व्यापक ना. सर्व व्यापक चैतन्याला अवच्छेद करणार म्हणजे काय करणार? संकोचित करणार आहे ना. समुद्र किती असतो? समुद्र किती असतो? अफाट, अनंत, अपार. बाटलीत भरून समुद्राचं पाणी आणलं तर आपण काय करतो? संकोच करतो. अवच्छेद त्याला अलग करत असतो. हे लक्षात आलं का? काय आकाश केवढं आहे? अनंत, अपार. पण मठाकाश म्हटल्यानंतर आपण काय करतो? घटाकाश म्हटल्यानंतर काय करतो? त्याला संकोचित करतो ना. यालाच काय म्हणतात? अवच्छेद. अवच्छेद करणं म्हणजे काय करणं? संकोचित करणं. बरोबर आहे. ब्रह्मचैतन्याला सर्व व्यापक
जीव स्वरूपाचा विचार करते वेळी, पॅराग्राफ बदलला ना, सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकोचित करणारी कोण असते? वृत्ती असते. फक्त वृत्तीच जे ग्रंथकार मानतात त्यांना अवच्छेदवादी म्हणतात. है ना? झालं? इथे पूर्ण विराम करा. जीव स्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्म चैतन्याला संकोचित करणारी कोण असते? वृत्तीच जे ग्रंथकार मानतात त्यांना काय म्हणायचं? अवच्छेदवाद. आता एक झालं अंतःकरणाची केवल वृत्ती अवच्छेदक. केवल वृत्ती आणि विशिष्ट वृत्ती हे दोन आला ना. काय? केवल वृत्ती आणि विशिष्ट वृत्ती है ना. म्हणजे रस्ता असं कुठून आलेला आहे? इस्टर्ड पासून दिंद्रोड पर्यंत आहे ना. मग आपण त्याचा संकोच करतो ना. हा होचा रस्ता आणि हा काय झालं? आडसचा रस्ता. काय केलं तुम्ही? संकोच केला की? संकोच केला ना. संकोच करणं यालाच काय म्हणतात? अवच्छेदक. बरोबर आहे. आता अंतःकरणाची केवल वृत्ती म्हणजे समजलं का? केवल म्हणजे सगळी वृत्ती है ना. विशिष्ट म्हणलं विशेषण लागलेली वृत्ती है ना. कमळ आणा म्हटल्यानंतर केवळ कमळ, कुठलंही कमळ तुम्ही आणाल, पण लाल कमळ आणा म्हणलं सांगितल्यानंतर तुम्ही काय आणणार? विशिष्ट लाल कमळच आणणार. बरोबर आहे. अंतःकरणाची केवल वृत्ती हिला अवच्छेदक मानायचं नाही है ना. बरोबर आहे. रस्त्याने जावा असं सांगितलं तर मग कुठल्याही रस्त्याने तुम्ही जाऊ शकता है ना. पण मी तुम्हाला काय सांगितलं? नाही रस्त्याने जाणं हे काय सांगितलं? केवळ रस्त्याने जावं असं सांगितलं नाही. आठसाच्या रस्त्याने तुम्ही जावा, असं धारोड करत जावा. आता ह्याला काय झालं? रस्त्याला तुम्ही काय केलं? संकुचित. आठसाचा रस्ता है ना. केवळ वृत्ती आणि विशिष्ट वृत्ती आज लक्षात आलं का? है ना. हा आठसाचा रस्ता आणि हा काय? होळाचा रस्ता. आता केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्तीत चैतन्याचा आभास मानून जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात. त्यांना आभासवादी म्हणतात ना. अजून समजून घेऊया. अंतःकरणाची वृत्ती म्हणजे रस्त्याने जावा म्हणजे अंतःकरणाची वृत्ती झाली है ना. अंतःकरणाची केवल वृत्ती अवच्छेदक मानत नाही. मग काय म्हणतात? चैतन्याचा आभास मानून त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास पडलेला असतो आणि ज्या जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात. नुसती वृत्ती असणं है ना आणि नुसता सामान्य चैतन्य असणं या दोघांमध्ये समानता आहे का विषमता आहे? विषमता.
नाही, नुसती का म्हटलं होतं? हे नुसतं चैतन्य आणि ही काही नुसती वृत्ती. बरोबर आहे ना? म्हणजे हे विशिष्ट झालेलं नाही चैतन्य, आणि वृत्ती काय विशिष्ट झालेलं नाही. बरोबर आहे? कोण सामान्य झालं? सामान्य चैतन्य आणि सामान्य वृत्ती. हे केवळ चैतन्य, केवळ वृत्ती. बरोबर आहे ना? आता हे सामान्य चैतन्याला ब्रह्म हे नाव आहे ना. हे कसं सर्व व्यापक आहे ना? बरोबर आहे ना? मी समजावते तर कळतंय ना? आता हे प्रतिबिंब आहे. या प्रतिबिंबाचं एक कवडसा अंतःकरण वृत्तीमध्ये पडला. जसा सूर्याचा प्रकाश चमचम करतोय ना, आणि आरशातही प्रकाश चमचम करतोय, है ना? तर सूर्याचा प्रकाश हा काय केवळ प्रकाश आहे, आणि आरशाचा प्रकाश हा विशिष्ट प्रकाश आहे ना? आता ही केवळ वृत्ती आहे, हे केवळ सामान्य चैतन्य आहे. हे सामान्य चैतन्याचा प्रकाश आहे ना, वृत्तीमध्ये पडला, तर वृत्तीमध्ये देखील प्रकाश दिसायला लागला ना. याच काय म्हणायचं? जीव भाव. काय म्हणायचं? त्याचं नाव काय झालं? जीवभाव. सामान्य चैतन्य असताना, ब्रह्म चैतन्य असताना त्याचं नाव जीव कधी कसं होतं? हा, अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये त्याचा आवाज दिसायला लागतो. आहे तिथे आहे, तिथे पण आहे असं तुम्हाला दिसायला लागतं, है ना? त्यावेळेला त्याला काय म्हणतंय? जीव. आता ही अंतःकर पहिली वृत्ती जी होती ती कशी होती? केवळ. आणि आताची जी वृत्ती आहे ती कशी झाली? विशेष नका म्हणू, आभास सहित वृत्ती. काय झाली? म्हणजे काय? ते साभास वृत्ती. साभास म्हटलं आभास सहित वृत्ती. काय झाली? आभास सहित वृत्ती झाली. बरोबर आहे ना? तर केवळ वृत्ती आणि साभास वृत्ती ह्याच्यामध्ये फरक आहे ना? केवळ वृत्तीमध्ये अंतःकरणाचा प्रकाश नाही, आणि साभास वृत्तीमध्ये अंतःकरणाचा चैतन्याचा प्रकाश प्रकट झालेला आहे ना? आता सामान्य चैतन्य आहे आणि वृत्तीमध्ये प्रकट झालेलं चैतन्य. सामान्य चैतन्याचं नाव ब्रह्म, आणि वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं नाव काय? जीव. आहे ना? जीव हे कोणाचं नाव? चैतन्याचं नाव. आणि सामान्य चैतन्य ब्रह्म हे कोणाचं नाव? ते पण चैतन्याचंच नाव. बरोबर आहे ना? पण जीव भाव कधी होईल? हे चैतन्य केवळ चैतन्य आहे. अंतःकरण वृत्तीमध्ये त्याचा भास दिसायला लागल्यानंतर त्याचंच नाव काय होतंय? जीव भाव. बरोबर आहे? पहिली जी वृत्ती आहे ही कशी आहे? केवळ अंतःकरण वृत्ती. आणि ही दुसरी जी झाली वृत्ती कशी झाली? म्हणजे सामान्य चैतन्याचं प्रतिबिंब पडून चमचम करायला लागलेली वृत्ती आहे ना? चमचम न करायला लागलेली वृत्ती आणि चमचम करायला लागलेली वृत्ती या दोघांमध्ये फरक आहे की नाही? आहे ना? सामान्य चैतन्य आणि अंतःकरणामध्ये प्रकट झालेलं चैतन्य याच्यामध्ये फरक आहे की नाही? बरोबर आहे ना? मग आम्हाला प्रतीती कोणाची होते? सामान्य चैतन्याची प्रतीती होत नाही, केवळ वृत्तीची पण प्रतीती होत नाही. या दोघांचा संयोग झाल्यानंतर वृत्तीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब किंवा आवाज पडल्यानंतर है ना, ते चैतन्याचं नाव होतं जीव आणि त्या वृत्तीचं नाव होतं साभास वृत्ती. काय?
बरोबर आहे. चैतन्याचं नाव काय? जीव. आणि वृत्तीचं नाव काय? साबास. साबास वृत्ती केवल वृत्तीपेक्षा वेगळं आहे. जीव हा काय हो गया है, सामान्य चैतन्यापेक्षा वेगळा आहे स्थूल दृष्टीने, है ना. और गंभीरपणे गेल्यानंतर हे तेच आहे, ते तेच आहे, एवढंच आहे.